नमस्कार शेतकरी मित्रांनो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपली पिके जर आपल्याला हिरवीगार ठेवायची असेल तर आपल्या पिकावर अशी कोणती औषधाची फवारणी करावी जी उन्हात सुद्धा आपली पिके हिरवीगार दिसतील. तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम जर आपल्याकडे ड्रीप असेल तर ड्रीप मधून दर 10 दिवसाला मी जे सांगतोय ते डोस, असे 3 डोस दर 10 दिवसाला आपल्या पिकाला सोडावे. त्यामुळे आपली पिकं पूर्णपणे हिरवीगार राहतील. तर चला पाहूया ते डोस कोणता आहे. सर्वप्रथम पहिला डोस जर देताना आपल्याला, तर हा पहिला डोस प्रति एकर फेरस सल्फेट 5 किलो, त्यामध्ये अमोनियम सल्फेट 7 किलो आणि 1 किलो गुळ व 1 लिटर दूध असं हे सर्व मिश्रण एकत्रित करून हे औषध पूर्णपणे ड्रीप मधून द्यायचे आहे. हे दिल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरा डोस. तर चला पाहूया ते दुसरा डोस कोणता आहे. दुसरा डोस म्हणजे झिंक सल्फेट 5 किलो, त्यामध्ये अमोनियम सल्फेट 7 किलो आणि दूध 1 लिटर आणि 1 किलो गुळ असे करून हे दुसरे मिश्रण तयार करून हे बी आपल्याला ड्रीपद्वारे द्यायचे आहे. त्यानंतर तिसरा डोस हे आपल्या पिकाला परत दुसऱ्या डोसानंतर 8 ते 10 दिवसांनी हे तिसरा डोस द्यावे. तर ते तिसरा डोस कोणता आहे. मॅग्नेशियम सल्फेट 7 किलो, 7 किलो अमोनियम सल्फेट, 1 किलो गुळ आणि 1 लिटर दूध हे सर्व मिश्रण एकत्रित करून आपल्या पिकाला द्यावे. त्यामुळे काय होईल की आपली पिकं पूर्णपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपली पिके पूर्णपणे हिरवीगार राहतील. आणि हे जे ड्रिप मधून जे आपण मिश्रण सोडणार आहे किंवा औषध देणार आहे, हे फक्त आणि फक्त संध्याकाळीच सोडावे. उन्हामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्या पिकाला झाडाला पाणी देऊ नये. जेवढे काही पाणी आपल्याला पिकाला द्यायचं आहे ते पूर्णपणे संध्याकाळी किंवा रात्रीचं पाणी द्यावे. उन्हाच्या भर उन्हामध्ये कोणत्याही पिकाला ड्रीपद्वारे तर शक्यतो कोणत्याही पिकाला पाणी देऊ नये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.